नमस्कार, मी सौरभ नाईक. आपण पाहताय NDTV मराठी. दुपारी 2च्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. मुंबईतील रेल्वेच्या जम्बो मेगा ब्लॉकच्या पहिल्या दिवशी नेहमीच्या वर्दळीच्या ठिकाणी अगदी तुरळक गर्दी दिसून येते, तर बेस्ट आणि एसटीच्या सोडण्यात आलेल्या जादा गाड्यांमुळे प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला. पुणे जिल्ह्यात जमिनीच्या वादातून एका तरुणीला जमिनीत जिवंत गाडण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. तर अरविंद केजरीवाल 2 जुलै रोजी सरेंडर होणार आहे. मनोज जरांगे पुणे सत्र न्यायालयात एका जुन्या प्रकरणात हजर झाले होते, तर उद्या देशात 7व्या आणि अखेरच्या टप्प्यातलं मतदान पार पडणार आहे. या आणि इतर महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोतच. त्यापूर्वी नजर टाकूया यावेळच्या हेडलाईन्सवर. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल 21 दिवसानंतर परत तिहार जेलमध्ये जाणार. माझ्यानंतर माझ्या आईवडिलांची काळजी घ्या, त्यांच्यासाठी प्रार्थना करा, केजरीवालांची नागरिकांना विनंती. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं ब्रिटनमध्ये ठेवलेलं 100 टन सोनं भारतात आणलं. आरबीआयकडे असलेल्या 822.1 टन सोन्यापैकी 413.8 टन सोनं ब्रिटनमध्ये. भारतातील सरकारी कर्मचारी पदोन्नतीला आपला अधिकार मानू शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचं स्पष्टीकरण. आचारसंहिता शिथिल करण्यास निवडणूक आयोगाचा नकार. राज्य शासनाची विनंती फेटाळली. नवीन लोकसभा अस्तित्वात येईपर्यंत आचारसंहिता कायम. मध्य रेल्वेवर आजपासून 63 तासांचा मेगा ब्लॉक. सेंट्रल लाईनवरच्या लोकलच्या 161 फेऱ्या रद्द. माहिती घेऊनच स्टेशनला पोहोचा. उत्तरेतल्या उष्णतेच्या लाटेत 22 जणांचा मृत्यू. एकट्या बिहारमध्ये अवघ्या 2 तासात हृदयविकारानं 9 जण दगावले. झारखंडच्या उष्णतेच्या लाटेत 10 जणांचा मृत्यू. गुरुवारी झारखंडमध्ये 47.4 अंश तापमानाची नोंद. 10 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू. मस्कतहून कन्नूरला येणाऱ्या विमानातनं एअर हॉस्टेसला अटक. 1 किलो सोन्याची तस्करी केल्याप्रकरणी अटक. दिल्लीला तीव्र उष्णतेच्या लाटेसह पाणी टंचाईचं संकट. जलसंकटामुळे अनेक भागात नागरिकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा. पाण्यासाठी नागरिकांची पळापळ.